कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नक्की काय चाललंय हिच्या डोक्यात? मला पण तेच कळत नाहीये वहिनी। म्हणजे कालपर्यंत परफेक्ट एजंटची इम्परफेक्ट बायको होती, नेमकं आजच अचानक काय झालं तिला? हिच्या डोक्यात ना नक्कीच काहीतरी प्लॅन शिजत असणार आहे। सरळ आहे, एजंटनी ऑलरेडी तिला एक्सेप्ट केलंय आणि त्यात काल प्रेस कॉन्फरन्स गाजवून तिने सगळ्यांची मनं जिंकली। आता ऑफिशियली या घरची सून होऊन तिला हे घर ताब्यात घ्यायचंय। सत्ता हवी आहे तिला, फक्त दुसरं काही नाही। म्हणजे आदर्श सुनेचं ढोंग करून सगळं घर स्वतःच्या नावावर करून घ्यायचंय। तर तिचा उद्देश काही का असेना, आपण तिला प्रयत्नच करू द्यायचे नाही। आपण या घरच्या सून आहोत, ती नंतर आलीये। घरची सून होणं काय असतं हे तिला माहित नाही अजून। करेल ती, खूप प्रयत्न करेल, कामं करेल, पुढे पुढे करेल। आपण सगळी कामं आधीच करून टाकायची, तिच्यासाठी काही सोडायचंच नाही। हा वहिनी, म्हणजे ते ना रहेगा काम तू ना मिलेगा मान। काय सगळं लिहिलं? अहो काय म्हणजे तुमच्या ऑफिसची सगळी तयारी केली आहे मी। तुम्ही पटकन रेडी व्हा आणि खाली या। मी ब्रेकफास्ट रेडी का बघते आणि टिफिनचं पण बघते। एक मिनिट, तू बरी आहेस ना? हो। तुला कोणी काय बोललं? तुम्ही असं का विचारताय? मग हे सगळं तू का करतेस? का करते म्हणजे बायको आहे ना मी तुमची, मी नाही करणार तर कोण करणार? बरं ते सगळं आता जाऊ दे, तुम्ही पटकन तयार व्हा आणि खाली या। उशीर झाला ना की मग तुम्ही ब्रेकफास्ट स्किप करता। मी आलेच। सावकाश। हो हो। समथिंग इज रॉंग। ही माझी लीला नाहीये, सकाळपासून काहीतरी वेगळंच वागतेय। एकही हट्ट नाही केला तिने माझ्याकडे। आणि अहो काय, ती नेहमी सारखं एजे का नाही हाक मारत मला? आय नीड टू स्टॉप दिस। झालं ना ग? हे काय, सगळीच तयारी केली आहे तुम्ही? ब्रेकफास्ट रेडी आहे लीलाई, बसा बसा बसा। लीलाई, तुम्हाला आता खूप वाईट वाटत असेल ना? हो ना, तुमच्यासाठी तर कोणतंच काम शिल्लक नाही राहिलं। म्हणजे मी किती चांगली आणि आदर्श सून आहे हे तुम्हाला आता दाखवता येणार नाही ना। मी कोणाला काही दाखवण्यासाठी करत नाही लक्ष्मी। हे घर माझं आहे आणि एजंटनी आणि या घराने मला आपलं मानलंय म्हणून मनापासून करते। बास आता, काढा तो मुखवटा आदर्श सुनेचा। कंटाळा नाही येत तुम्हाला? केलंय सगळं, बसून घ्या। आणि ऍक्च्युली दुसरं करणार तरी काय? या घरातलीच कामं करणार ना, पण बाकीचं तर काय यांना नाही, न केलेलंच बरं आहे। बसा बसा। म्हणजे तुम्ही आजी आणि एजेंना इम्प्रेस करायचा प्रयत्न करू शकता, पण आम्ही तुम्हाला तोही करू देणार नाही। बिचाऱ्या लीलाई, आता काय करणार तुम्ही? गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। अरे वा, आज एकदम सगळं रेडी। गुड मॉर्निंग एजे। गुड मॉर्निंग एजे। गुड मॉर्निंग एजे। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। तिला हे तू का करतेस? तू बस आणि ब्रेकफास्ट कर। याचे त्यात काय एवढं काम मी करूच शकते। काय करताय तुम्ही लीलाई? सासू आहात तुम्ही। सासू काम करते आणि सुना नुसत्या बसल्यात, बरं दिसतं का? सरस्वती काय करतेस? उठ जरा, उठ जरा, ह्यांचं ताट वाढ। लक्ष्मी, अगं चहा कॉफी ज्यूस विचार कोणाला। हो, तुम्ही बसा बसा, काही गरज नाही, एवढं मी करू शकते। बसा म्हणजे बसलात का तुम्ही? मी काय सांगते, वाढा। बसा बसा, काही उठायची गरज नाही। आणि मला आवडते एजन्सी करायला, मला करते। दुर्गा बाजूला. आई तुम्ही हट्ट का करताय? अगं दुर्गा, उठ सांगते। हट्ट तू करतेस? मी हट्ट करते का? तुम्ही हट्ट करताय? अगं लक्ष्मी उठ। एक मिनिट,
कोणालाही काही करायची गरज नाहीये. सगळं आपापलं करू शकतात, राईट? कम ऑन सिट डाउन. लवकर वाढा आता. द्या ते. अहो मी जरा आलीच. लीला, हॅलो. तयारी झाली ना? हो, मी पोचतो. विश्वास ना आलोच. ही घ्या तुमच्या लॅपटॉपची बॅग. तिला तू हे सगळं का करतेस? कशाला उगाच वर खाली करते? अहो ठीक आहे, एवढं करू शकते मी. आणि बरं ते जाऊ दे, मी तुमचा टिफिन ऑफिसमध्येच पाठवते. वेळेवर जेवून घ्या, नाही तर कामाच्या नादात जेवण राहील. वहिनी, आपण किती प्रयत्न केले कुठलंच काम नाही ठेवायचं, पण मी तर सगळी कामं केली. बघ ना. बॅग मध्ये लॅपटॉप पण टाकलायस तू? व्हेरी गुड. हो मग मी सगळं एकदम नीट ठेवलंय. लॅपटॉप तर ठेवलाच आहे, समोरच्या कप्प्यात चार्जर आहे, त्याचा गुंता काढून ठेवलाय, मग नंतर इयरपॉड्स ठेवलेत, आणि तिथे साईडचा जो छोटा कप्पा आहे तिथे स्क्रीन क्लिनिंग किट पण आहे. ओके, थँक्स. येतो मी. अहो संध्याकाळी प्लीज लवकर या, वाट बघते. गेला का अभिरा? प्रपोज केल्यानंतर सगळं कसं एकदम छान छान होतं ना एकदम. आधी चिडवू नका मला. चिडवते कुठे मी? चिडवतात. नाही 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 नाही, मी असं म्हणतेय की बाबा एका परफेक्ट नवऱ्याची परफेक्ट बायको तू कशी होत चालली आहेस याचं मला कौतुक वाटतंय. म्हणजे अगदी लॅपटॉपच्या ठिकाणी लॅपटॉप भरला आहे, टिफिन मध्ये बरोबर डब्बा. चांगलंय खूप. काय झालंय? दुर्गा, काय झालंय? दुसरं काय होणार आहे किशोर? ती लीला या घरात आल्यापासून या घराची घडीच विस्कटली आहे. तेजे आणि आजीची तर तिला साथ होतीच, पण आता त्यात त्या मूर्ख रेवतीची भर पडली आहे. त्या माठ मुलीला असं वाटतंय की लीलावरती जो जीवघेणा हल्ला झालाय तो मी घडवून आणलाय. काय वेडेपणा आहे हा? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.